नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्रीतील अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज याचा आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. कालच्या तासाला आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, हाऊ टू राईट द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, त्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचं काय रिलेशन आहे याचाही आपण कालच्या तासाला अभ्यास केला. इयत्ता 9वीमध्ये आपण जो काही भाग शिकलेलो आहोत त्या सगळ्या भागाची एकदा आपण कालच्या तासाला रिव्हिजन केली की ज्याच्यामध्ये मला ज्या गोष्टी माहिती हव्या आहेत त्या सगळ्या बाबींची आपण उजळणी, रिव्हिजन, रिकॉल आपण काल केलं की त्यामध्ये हाऊ टू राईट द साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो, कॉट, सेक अँड कोसेक. 10वीमध्ये हे 3 रेशो जे आहेत ते एक्स्ट्रा आपल्याला अभ्यासायला दिलेले आहेत. दॅट इज द कॉट, सेक अँड कोसेक. असे 3 रेशो जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत. त्याचं रिलेशन कसं आहे ते मी काल या ठिकाणी एक्सप्लेन केलं. देन नेक्स्ट काही फॉर्म्युलीज आपण त्याच्यावरून, त्या रिलेशनवरून फॉर्म्युलीज विचारात घेतले. दॅट इज द साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1 और कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1 और टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. हे 3 फॉर्म्युलेज विचारात घेऊन मला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेज त्या ठिकाणी मिळतात. That is the sin theta is equal to 1 upon cosec theta or cosec theta is equal to 1 upon sin theta. Cos theta is equal to 1 upon sec theta or sec theta is equal to 1 upon cos theta. Tan theta is equal to 1 upon cot theta and cot theta is equal to 1 upon tan theta. अजून 2 फॉर्म्युलेज आपण कालच्या तासाला बघितले. दॅट इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा और कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. ही फॉर्म्युलीज किंवा हे रिलेशन्स आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमधलं बघितल्यानंतर हे लक्षात कसं ठेवायचं याच्याही अतिशय सोप्या अशा पद्धती मी तुम्हाला काल सांगितल्या. देअर इज अ रिलेशन बिटवीन साइन अँड कोसेक, रिलेशन बिटवीन कॉस अँड सेक अँड रिलेशन बिटवीन टॅन अँड कॉट. अशा प्रकारचे रिलेशन्स आहेत. ते रिलेशन एकदा लक्षात ठेवले की आपल्याला कुठल्याही प्रकारचे फॉर्म्युलेज सहज लक्षात राहतात, त्याला पाठांतराची गरज नसते. आता आज आपण काय बघणार आहोत तर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. देर आर 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज अँड दीज 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळे 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला बघायच्या आहेत. या तिघही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग ते कशा पद्धतीने प्रूव्ह करायचे आहेत, त्या तिघही आयडेंटिटीज मला या ठिकाणी प्रूव्ह करायच्या आहेत. पण प्रूफची जी प्रोसेस आहे ती अतिशय सोपी आहे. ती सहज तुम्हाला लक्षात येईल. ती प्रोसेस सहज तुम्ही करू शकतात. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा क्रम लक्षात आला की कुठल्याही प्रकारचा ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज मला प्रूव्ह करता येईल. सिंपल आहे. आपण आधी एक ट्रायंगल काढूया. ड्रॉ अ ट्रायंगल दॅट इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. सपोज ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज हे मला बघायचं आहे. कोणकोणत्या आयडेंटिटीज आहेत ते पण आपल्याला फॉर्म्युल्यावरून डिराईव्ह करायचं आहे. प्रोसेस अशी आहे की ड्रॉ अ ट्रायंगल दॅट इज राईट अँगल्ड ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल मी काढला. हा राईट अँगल ट्रायंगल, सपोज दिस ट्रायंगल इज ABC. इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 degree, angle C is equal to theta degree, angle C is equal to theta degree. Then can we write all 6 trigonometric ratios according to this diagram? Yes, we can write 6 trigonometric ratios. That is the sin theta
according to sin theta. Yes, according to theta we can write 6 trigonometric ratios, that is sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta and cosec theta. Now let us write the ratio. Sin theta is equal to, what is sin theta? Our formula is opposite side upon hypotenuse. Yes, means directly write as AB upon AC. What is cos theta? Cos theta is equal to BC upon AC. What is tan theta? Tan theta is equal to AB upon BC. Yes, 3 रेशोज मी लिहिले. पुढचे 3 रेशो मला लिहिता येतील का? येस. नेक्स्ट 3 रेशोज मी कशा पद्धतीने लिहिणार? टॅन थिटा नंतर मी कॉट थिटा लिहिणार. कॉट थिटा इज इक्वल टू व्हॉट? याचं व्यस्त करायचं आहे BC अपॉन AB. सेक थिटा इज इक्वल टू इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा, दॅट इज AC अपॉन BC. बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण 3 रेशो एकदा लिहिले की पुढचे जे 3 रेशो आहेत त्याच्यासाठी ते लिहिण्यासाठी मला डायग्रॅमकडे बघण्याची गरज नाही. देन कोसेक थिटा, इन्व्हर्स ऑफ साइन थिटा, दॅट इज AC अपॉन AB. येस, हे 3 रेशोज मी लिहिले. आता असा विचार करा की कॅन वी अप्लाय पायथागोरस टू द ट्रायंगल ABC. आपण ABC ट्रायंगलला पायथागोरस वापरू शकतो का? येस, वापरू शकतो. कशा पद्धतीने वापरता येईल मला? नाव इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 degree, then by पायथागोरस थेरम मला माहिती आहे, त्यामुळे मी आता याला पायथागोरस अप्लाय करतो. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सिम्पली मला पायथागोरस हे रिलेशन लिहिता आलं. येस, आता हे रिलेशन मी 3 भागामध्ये या ठिकाणी लिहितोय. आपल्या लक्षात येईल बघा, हे 3 पार्ट मी या ठिकाणी केलेत आणि या 3 पार्टमध्ये हेच रिलेशन मी 3 ठिकाणी लिहिणार आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. येस, तेच रिलेशन इथे लिहितो. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अँड AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तुम्ही म्हणाल की असं 3 वेळा लिहिण्याची गरज काय आहे? कारण मला 3 आयडेंटिटीज प्रूव्ह करायच्या आहेत. या 3ही आयडेंटिटीज मला अतिशय सोप्या पद्धतीने प्रूव्ह करता येतात. मी ज्याप्रमाणे प्रक्रिया केली ती तुम्हाला कळाली असेल की साइन थिटा टू कोसेक थिटा हे सगळे 6 रेशोज मी लिहिलेले आहेत. अप्लाय पायथागोरस टू द राईट अँगल ट्रायंगल. हे पायथागोरसचं जे रिलेशन आहे मी 3 प्रकारे या ठिकाणी लिहिलं. आता मी या ठिकाणी असं करतो, पहिल्या कॉलममध्ये डिव्हाइड बाय AC स्क्वेअर असं म्हणणार आहे. बघा, डिव्हाइड बाय AC स्क्वेअर हा मुद्दा लक्षात ठेवा. दुसऱ्या कॉलममध्ये मी असं म्हणतो डिव्हाइड बाय AB स्क्वेअर. आता AB स्क्वेअरने याला मला डिव्हाइड करायचं आहे. कशाला? या रिलेशनला. पुढच्या रिलेशनमध्ये मी म्हणतो डिव्हाइड बाय BC स्क्वेअर. आता BC स्क्वेअरने मी डिव्हाइड करणार आहे. बघा, हे अतिशय सोपं आहे. याला कंपॅरेटिव्ह स्टडी असं म्हणतात की ज्यावेळेस एखादा फॉर्म्युला किंवा एखादे आयडेंटिटीज मला प्रूव्ह करायची असली तर या आयडेंटिटीमध्ये काय आहे, कशा पद्धतीने प्रक्रिया केलेली आहे, पुढच्या आयडेंटिटीमध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया केली आहे, ही एकाच वेळेस जर आपल्या समोर आली तर आपल्याला त्या आयडेंटिटीज 2 मिनिटात लक्षात राहतात. हे अतिशय सोपं लक्षात ठेवण्याचं म्हणजे रिमेंबरिंगचं टेक्निक आहे. मी अशा पद्धतीने लिहून घेतलं आहे. फर्स्ट कॉलममध्ये मी लिहिलं डिव्हाइड बाय AC स्क्वेअर, डिव्हाइड बाय AB स्क्वेअर अँड डिव्हाइड बाय BC स्क्वेअर. म्हणजे मी काय केलं की एकदा AC स्क्वेअरने डिव्हाइड केलं, एकदा AB स्क्वेअरने डिव्हाइड केलं आणि एकदा BC स्क्वेअरने डिव्हाइड केलं. येस, काय होतं डिव्हाइड केल्यानंतर ते बघूया आपण. AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर
प्लस BC² अपॉन AC². मी काय केलं आहे, प्रत्येक टर्मला AC² डिव्हाइड केलं. ओके, इथे त्याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे. डिव्हाइड बाय AB² नाव AC² अपॉन AB² इज इक्वल टू AB² अपॉन AB² प्लस BC² अपॉन AB². येस, तीच प्रोसेस मला इथे करायची आहे, पण डिव्हाइड करायचं आहे BC² ने. AC² अपॉन BC² इज इक्वल टू AB² अपॉन BC² अँड प्लस BC² अपॉन BC². तिसरी स्टेप आपल्याला कळाली की आपल्याला डिव्हाइड करायचं आहे AC² ने, डिव्हाइड करायचं आहे AB² ने आणि डिव्हाइड करायचं आहे BC² ने. येस, आता हे घातांकाचा नियम आपल्याला माहिती आहे, लॉ ऑफ इंडायसेस. म्हणजेच काय, A⁻m अपॉन B⁻m इज इक्वल टू A अपॉन B⁻m. हे आपल्याला माहिती आहे, किंवा त्याच्या उलटही तुम्ही लिहिलं तरी चालेल. A अपॉन B⁻m इज इक्वल टू A⁻m अपॉन B⁻m. या पद्धतीने मी वापरू शकेल. आता इथे AC² अपॉन AC² मीन्स 1 इज इक्वल टू AB² अपॉन AC² मीन्स AB अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने लॉ ऑफ इंडायसेसकडे बघा आणि या स्टेपकडे बघा. येस, इथे येईल 1 इज इक्वल टू, आता मला सांगा AB अपॉन AC. आपण जे 6 रेशोज या ठिकाणी काढलेले आहेत त्याच्यात AB अपॉन AC कुठे आहे? AB अपॉन AC मीन्स साइन थीटा. मीन्स पुट हियर 1 इज इक्वल टू साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC अपॉन AC कुठे आहे? BC अपॉन AC मीन्स कॉस थीटा. राईट हियर कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच 1 इज इक्वल टू, आता बघा या ठिकाणी हा जो साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, कारण कुठल्याही रेशोचा स्क्वेअर असतो, अँगलचा स्क्वेअर होत नाही. त्यामुळे या ठिकाणी लिहिताना मला असं लिहावं लागेल साइन स्क्वेअर थीटा. हा स्क्वेअर रेशोचा आहे, थीटाचा नाही, थीटा इज सेम, प्लस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की मला साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर जर लिहायचं असेल तर साइन थीटा स्क्वेअर असं लिहायचं नाही. इट इज व्हेरी रॉंग मेथड. मला लिहिताना हा जो रेशो आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स दॅट साइन स्क्वेअर थीटा. आधी रेशोचा स्क्वेअर आणि नंतर थीटा लिहिला गेला पाहिजे. हे लिहिणं अतिशय चुकीचं आहे. साइन थीटा, थीटाचा स्क्वेअर कधीही नसतो. हा भाग तुम्ही लक्षात घ्या. येस, म्हणून आपल्याला या ठिकाणी कन्व्हर्शन साइन थीटा स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. अँड दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट आयडेंटिटी, दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड फंडामेंटल आयडेंटिटी. ही आयडेंटिटी अतिशय बेसिक आणि फंडामेंटल आयडेंटिटी आहे. पुढच्या ज्या आयडेंटिटी आहेत याच पद्धतीने मला लगेच त्या ठिकाणी आयडेंटिटीज मिळतात. आपण अशीच प्रोसेस करत जाऊया. AC अपॉन AB ब्रॅकेट स्क्वेअर, पुढची स्टेप मी लिहितोय बाय यूजिंग द लॉ ऑफ इंडायसेस, इज इक्वल टू AB² अपॉन AB² मीन्स 1 प्लस BC अपॉन AB ब्रॅकेट स्क्वेअर. येस, आता 6 रेशोजमध्ये हे रेशो शोधा. AC अपॉन AB कुठे आहे? AC अपॉन AB. AC अपॉन AB मीन्स कोसेक थीटा. राईट हियर कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस BC अपॉन AB. शोधा कुठे आहे BC अपॉन AB. BC अपॉन AB मीन्स कॉट थीटा. राईट हियर कॉट थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. means that identity is cosec square theta is equal to 1 plus cot square theta, and this is the second identity.
दिस इज द सेकंड ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. तिसरा भाग बघूया आपण. पुन्हा अशाच पद्धतीने जाऊया. AC अपॉन BC ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AB अपॉन BC ब्रॅकेट स्क्वेअर and plus BC square upon BC square means 1. AC upon BC, where is AC upon BC? That is AC upon BC means sec theta. Right here sec theta bracket square is equal to AB upon BC. AB upon BC कुठे असेल? हे बघा, AB upon BC means tan, means right here tan square, tan theta bracket square and plus 1 means after squaring we write sec square theta is equal to tan square theta plus 1. This is the third identity. Means there are three identities and they are very very important. This is the fundamental identity, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. Second identity, cosec square theta is equal to 1 plus cot square theta, and sec square theta is equal to 1 plus tan square theta or tan square theta plus 1. इथे सुद्धा आपला गोंधळ होतो की काही ठिकाणी 1 plus tan square theta लिहिलेलं असतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की 1 plus tan square theta लिहायचं का tan square theta plus 1 लिहायचं. दोघंही लिहिलेलं चालेल, कारण दिस इज द सम, ही बेरीज आहे. आणि बेरीज कशी असते? क्रमनिरपेक्ष असते, म्हणजे बेरजेला क्रमाची अपेक्षा नसते. त्यामुळे आपल्याला बेरीज कशाही पद्धतीने लिहिली तरी चालेल, 2 plus 3 और 3 plus 2, आन्सर इज सेम. त्यामुळे आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत. कोसेक आणि कॉट. आता लक्षात काय ठेवायचं आहे, या तीन आयडेंटिटीजमध्ये रिलेशन कसे आहेत बघा. साइन कॉस रिलेशन आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरं रिलेशन आहे सेक टॅन. येस, सेक अँड टॅन. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कोसेक अँड कॉट यांचं रिलेशन आहे. म्हणजे हे जर आपण लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लक्षात ठेवल्यानंतर पुढच्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या माझ्या सहज लक्षात राहतात. कोणत्याही प्रकारे मला या ठिकाणी अडचण येत नाही. आता या आयडेंटिटीजवरून वेगवेगळे फॉर्म्युलेज मला तयार करता येतात. जसं की कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा करता येईल मला. येस, कारण ते इक्वेशनच आहे, आयडेंटिटी आहे, त्यामुळे मला त्या पद्धतीने करता येईल. किंवा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मला कॉस स्क्वेअर थिटा या बाजूला नेला की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. बरोबर, इथे मी त्याच पद्धतीने करू शकेल. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. येस, हे मी का सांगतोय, कारण या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे तयार झालेल्या फॉर्म्युल्याची किंवा आयडेंटिटीची गरज आपल्याला उदाहरणं सोडवताना लागणार आहे. नेक्स्ट, दॅट इज सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. किंवा तुम्ही असं जरी केलं तरी चालेल, हा 1 जर इकडे आणला तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज ऑल्सो आयडेंटिटी. म्हणजे या आयडेंटिटीवरून मला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेसुद्धा तयार करता येतात. ती फॉर्म्युलीज किंवा त्या प्रकारचे टर्म्स मला एक्झाम्पल सोडवताना वापरता येतात. ओके, आता मी हे जे प्रूफ करून दिलेलं आहे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारेही मला प्रूफ करता येईल. कशा प्रकारे करता येईल बघा. एक फंडामेंटल आयडेंटिटी मी या ठिकाणी प्रूव्ह केली, पायथागोरस लिहिला. आफ्टर दॅट डिव्हाइड दिस टर्म और रिलेशन ऑफ दिस पायथागोरस बाय AC स्क्वेअर डिव्हाइड केलं. आफ्टर दॅट वी विल गेट दिस आयडेंटिटी, दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याच्या पुढे जाऊन मला डायरेक्ट काम करता येईल, म्हणजे हे दोघं आयडेंटिटीज मला मिळवता येतील. कशा पद्धतीने मिळवता येतील त्याचाही आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करणार आहे. थोडक्यात त्याची प्रोसेससुद्धा बघणार आहे. सपोज दिस रिलेशन वी ऑलरेडी प्रूव्ड. हे रिलेशन मी प्रूव्ह केलेलं आहे. मला पुढची आयडेंटिटी प्रूव्ह करायची. मी काय करेल, साइन स्क्वेअर थिटा
प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मी इथे असं म्हणेल आता डिव्हाइड बाय साइन स्क्वेअर थिटा. बघा मी कशाने डिव्हाइड करतोय आता, साइन स्क्वेअर थिटाला, या फंडामेंटल आयडेंटिटी. येस, डिव्हाइड दिस फंडामेंटल आयडेंटिटी विथ द साइन स्क्वेअर थिटा मीन्स साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा and is equal to 1 upon sin square theta. Yes, sin square theta upon sin square theta is 1 plus cos square theta upon sin square theta means cos theta upon sin theta bracket square. बघा घातांकाच्या नियमाप्रमाणे मी त्या पद्धतीने लिहिलं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा मीन्स कॉट थिटा. कालच्या दिवशी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. दिस इज द रिलेशन दॅट इज कॉस अपॉन साइन इज कॉट मीन्स 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा मीन्स 1 अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा. कारण मला रिलेशन माहिती बघा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 मीन्स कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. मग आपण स्क्वेअरिंग केलं तर इथे स्क्वेअर होईल, त्यामुळे कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मला लिहिता येईल. येस, अँड दॅट्स वाय हिअर इज 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मीन्स कोसेक स्क्वेअर थीटा. किंवा याचं तुम्ही स्क्वेअरिंग घातांकाच्या नियमाप्रमाणे केलं तरी चालेल. 1 अपॉन साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा. या पद्धतीने तुम्हाला करता येईल. हे एक रिलेशन मी प्रूव्ह केलं कशावरून, यूजिंग द फंडामेंटल आयडेंटिटी. दुसरं रिलेशन मला प्रूव्ह करता येईल का? येस, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पुन्हा आयडेंटिटी मला फंडामेंटल आयडेंटिटी मी घेतली. आफ्टर दॅट डिव्हाइड दिस आयडेंटिटी विथ कॉस स्क्वेअर थिटा. नाउ डिव्हाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा. तुमच्या लक्षात आलं असेल आता साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मीन्स 1 अँड इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मीन्स टॅन स्क्वेअर थिटा अँड प्लस 1 अँड इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा. काल आपण या आयडेंटिटी बघितल्या आहेत, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं. या पद्धतीने तुम्हाला सहज विचार करता येईल. साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन, स्क्वेअर असेल तर स्क्वेअर लिहायचा, प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा मीन्स सेक थिटा मीन्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या पद्धतीने मला या सगळ्या आयडेंटिटीज प्रूव्ह करता येतात. अँड दीज आयडेंटिटीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिटीज. या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या आयडेंटिटीज आहेत. या आयडेंटिटीजवरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नॉमेट्रिक एक्झाम्पल्स जे आहेत दिलेले आहेत, जे मला प्रूव्ह करायचे आहेत, अशा प्रकारची उदाहरणं मला सहज सोडवता येतात. वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढता येतात. हे आयडेंटिटीज किंवा ह्या आयडेंटिटीज मला लक्षात ठेवायच्या आहेत. मी काय करणार तर रिलेशन विचारात घेणार, साइन कॉस, देन सेक अँड टॅन अँड कॉट अँड कोसेक. कारण बऱ्याच वेळा असं होतं की हे आयडेंटिटी लिहिताना माझा गोंधळ होतो. काय गोंधळ होतो? ही आयडेंटिटी मला माहीत असते, परंतु मला लिहिताना मी असं लिहितो कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. येस, म्हणजे मला कोसेक कुठे घ्यायचा आहे, कॉट कुठे घ्यायचा आहे हे थोडंसं विस्मरण होतं. हे विस्मरण टाळण्यासाठी सतत या आयडेंटिटीज बघत राहणं, पुन्हा पुन्हा लिहित राहणं. ओरिजिनल ऑर मी ज्याला म्हणतो की जी आयडेंटिटी आपल्याला लक्षात ठेवायची तेवढी लक्षात ठेवायची, इतर फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाहीत. म्हणजे जसं की मी आता सांगितलं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, असं नाही लक्षात ठेवायचं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून कसे फॉर्म्युले तयार होतात ते तयार करून बघायचे आणि मग ते लगेच आपल्याला फ्लॅश होतं, लगेच आपल्याला ते लक्षात राहतं. येस,
तर अशा पद्धतीने आपल्याला या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजचा या ठिकाणी विचार करता येईल. आता मग या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजवर आधारित उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायचे किंवा एखादं एक्झाम्पल आलं तर मी या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजचा उपयोग कसा करेल, हाऊ वी अप्लाय और हाऊ वी यूज दिस ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज टू सॉल्व द एक्झाम्पल्स. दिलेले एक्झाम्पल्स मला सॉल्व करण्यासाठी कशा पद्धतीने वापरता येईल त्याचा आपल्याला आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. एक्झाम्पल्स आपण याच्यावरची सोडवूया यूजिंग द ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज और इन अनदर वे. वेगळ्या पद्धतीने मला हे उदाहरणं सहज सोडवता येतील. मी एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहितो आणि ते एक्झाम्पल आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येईल त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. एक्झाम्पल दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल, इफ साइन थीटा इज इक्वल टू, एक्झाम्पल नंबर 1, इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25. Yes, ratio is given, that is sin theta is equal to 7/25. Then find the values of, cos theta and tan theta. या दोघांच्या व्हॅल्यूज मला काढायच्या. काय दिलेलं आहे मला, वी आर गिव्हन हिअर इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/20. साइन थीटा रेशो इज गिव्हन 7/25. हा रेशो मला दिलेला आहे. मग मी काय करणार की मी आयडेंटिटीज मला माहिती आहेत. व्हेन वी नो द साइन थीटा वी कॅन इझिली फाइंड आउट कॉस थीटा. व्हाय? because we know the identity, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. ही आयडेंटिटी मला माहिती आहे, याच्यावरून मी सहज काढू शकतो. and when we get the cos theta, after that we can easily find out tan theta because sin theta upon cos theta is equal to tan theta. This is the one method. मग एक एक मेथडने आपण जाऊया. मेथड नंबर 1, Method 1, sin theta is equal to 7/25 given. This statement is given. We know that sin square theta plus cos square theta is equal to 1. This is the identity. We know the value of sin theta, cos square theta or cos theta we have to find. Means right here cos square theta is equal to 1 minus sin square theta. Yes, means cos square theta is equal to 1 minus sin square theta, means value of sin theta is 7/25 bracket square. Make the bracket square like this. Means cos square theta is equal to 1 minus 7/25 bracket square, means 49/625. Yes, means cos square theta is equal to, बघा cos square theta is equal to 625 minus 49 divided by 625. LCM आला 625. 625 into 1, that is 625 minus 49 divided by 625. Means cos square theta is equal to, आता 625 मधून 49 वजा केले, 625 याच्यातून 49 मला वजा करायचे आहेत. येस, इट इज व्हेरी सिम्पल. कशा पद्धतीने मला वजा करता येईल, वजाबाकी मला मिळेल 5 और 15 minus 9 मला मिळेल 6. yes, 12 minus 5, that is 12 minus 5, that is 7, and here is 576. Means 576 divided by 625.
576 कोणाचा स्क्वेअर आहे ते बघा, कारण मला आता स्क्वेअर रूट काढायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मला काय मिळेल? कॉस थिटा इज इक्वल टू 24/25. येस, काय मिळेल बघा? 24/25. आता या ठिकाणी मला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्यायची आहे. येस, या ठिकाणी कुठली व्हॅल्यू घ्यायची आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. मीन्स कॉस थिटा इज इक्वल टू 24/25. नाउ लेट अस फाइंड द टॅन थिटा. वी नो दॅट tan theta is equal to sin theta upon cos theta. Put the value of sin theta. Sin theta is 7/25 divided by 24/25. व्यस्त करायचं 7/25 into 25/24. That is 25 cancel means 7/24. This is the value of tan theta. आता या आयडेंटिटीवरून माझा लगेच लक्षात येतं आहे बघा की साइन थिटा मला कसा लिहायचा आहे? दिस इज द अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. येस, कॉस थिटा कसा लिहिलेला आहे? ॲडजसंट साइड अपॉन हायपोथेनस. म्हणजे टॅन थिटा कसा येईल? अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, दॅट इज 7/24. म्हणजे हे आपल्याला चेक करायला सोपं जातं. येस, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज आपण काढल्या या ठिकाणी. पहिली व्हॅल्यू मी काढली कॉस थिटा, सेकंड व्हॅल्यू इज टॅन थिटा. या पद्धतीने मला काढता येईल. दिस इज द फर्स्ट मेथड. ह्या पहिल्या मेथडने काय केलं मी? तर आयडेंटिटी वापरली. यूज द आयडेंटिटी टू सॉल्व द एक्झाम्पल. दिस इज द फर्स्ट मेथड. मग आता तुम्ही म्हणाल की सेकंड मेथड कशा पद्धतीने करायची सर? सेकंड मेथडने मला राईट अँगल्ड ट्रायंगल घेऊन मला हे उदाहरण सोडवता येईल. मग एकदा का मला रेशो माहिती असेल, एखादा ट्रायंगल आपण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. मेथड नंबर 2, मेथड सेकंड. एक ट्रायंगल घेतला मी. हा अँगल थीटा आहे असं गृहीत धरूया आपण. याला आपण ABC मानूया. येस, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल C इज इक्वल टू थीटा डिग्री. देन मला कोणती व्हॅल्यू दिलेली आहे बघा? साइन थीटा. अकॉर्डिंग टू द डायग्रॅम राईट द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा. काय काय करायचं आहे बघा? अकॉर्डिंग टू द गिव्हन और अकॉर्डिंग टू द डायग्रॅम. बघा, दोघांचा विचार करायचा आहे. दिलेलं काय? साइन थीटा. म्हणून डायग्रॅमवरून मला साइन थीटा व्हॅल्यू लिहायची आहे. येस, फ्रॉम फिगर sin theta is equal to, what is sin theta? AB upon AC. Right here AB upon AC. Yes, but sin theta is equal to 7/25. We are given sin theta is equal to 7/25. या पद्धतीने मला लिहिता येईल. अँड हेन्स आता हे स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. दिस इज स्टेटमेंट नंबर 2. फ्रॉम 1 and 2 AB upon AC, this ratio is equal to 7/25. Yes, from these two statements AB upon AC is equal to 7/25. LHS is same, that's why RHS must be same. याप्रमाणे मी केलं. मग आता हा रेशो आहे, त्याच्यामुळे रेशो असला की देअर इज अ कॉमन मल्टिपल. रेशो असला की त्या ठिकाणी कॉमन मल्टिपल असतो. अँड हेन्स AB इज इक्वल टू 7K अँड AC इज इक्वल टू 25K. कारण याचा K इज अ कॉमन मल्टिपल. हे प्रत्येक वेळेस आपल्याला ते माहिती आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा ते सांगत नाही. कारण आत्तापर्यंत 9वीपर्यंत आपल्याला हे कॉमन मल्टिपल, व्हॉट इज मीन बाय कॉमन मल्टिपल, तो कसा असतो, कशा पद्धतीने कॅन्सल होतो, हे सगळ्या बाबी इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे त्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत असं गृहीत धरून आपण पुढे जाणार आहोत. कॉमन मल्टिपल आहे त्यामुळे या 2 साइड्स मी घेतल्या. नाउ बाय पायथागोरस थेरम मला विचारात घ्यायचा या ट्रायंगलसाठी. AC² इज इक्वल टू AB² प्लस BC².
येस. आता मी या ठिकाणी व्हॅल्यूज टाकणार. AC स्क्वेअर इज इक्वल टू 25K ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB स्क्वेअर मीन्स 7K ब्रॅकेट स्क्वेअर अँड प्लस BC स्क्वेअर. 25K ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7K ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय 625K स्क्वेअर मायनस 49K स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. थोडीशी मी डायरेक्ट स्टेप या ठिकाणी करतोय. 25चा वर्ग 625 Kचा वर्ग K स्क्वेअर. नंतर ही टर्म इकडे आणली डायरेक्ट निगेटिव्हमध्ये म्हणजे LHSला, म्हणजे या ठिकाणी BC स्क्वेअर मला मिळाला. BC स्क्वेअर इज इक्वल टू यांची वजाबाकी केली तर 576K स्क्वेअर. येस. अँड हेन्स टेकिंग स्क्वेअर रूट BC इज इक्वल टू 24K. इथे म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट. तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल. म्हणजे थोडक्यात AB किती मिळाल्या 7K, BC किती आहे मला काढला 24K अँड दिस AC इज 25K. या पद्धतीने मला या तिघही साईड्स मिळाल्या. आता मला कोणतेही रेशो विचारले तरी लिहिता येते. या उदाहरणात कॉस आणि टॅन विचारला आहे. सेक विचारला तरी याच्यावरून लिहिता येईल. कोसेक विचारला तरी लिहिता येईल. कॉट विचारला तरी लिहिता येईल. म्हणजे you can write 6 ratios according to the given diagram and according to the given sides of that triangle. त्या साइड्स ऑफ ट्रायंगल वरून कुठलाही रेशो तुम्हाला लिहिता येईल. पण मला जो दिलेला आहे तो लिहूया आपण, किंवा जो काढायचा आहे तो लिहूया. cos थीटा इज इक्वल टू मला काढायचा आहे. देन फ्रॉम फिगर cos थीटा इज इक्वल टू कसं मी लिहू शकेल BC अपॉन AC. BC अपॉन AC means what is BC? BC is 24K upon AC means 25K. Yes, means cos theta is 24 upon 25. Yes, write tan theta. Tan theta is equal to opposite side upon adjacent side means AB upon BC means is equal to AB means 7K, BC means 24K is equal to 7 upon 24. K is cancel there. 7 upon 24 हा रेशो मला मिळाला. म्हणजे मेथड 1 तुम्ही अप्लाय करा किंवा मेथड 2 अप्लाय करा. यू कॅन इझिली फाइंड आउट द रेशोज वी हॅव टू फाइंड. म्हणजे जे रेशो मला काढायचे आहेत ते रेशो मला सहज त्या ठिकाणी काढता येतात. मग आता या ठिकाणी प्रश्न असा पडेल आपल्याला किंवा नेमकी आम्ही कोणती मेथड वापरायची, की सर या मेथडने जायचं का या मेथडने जायचं. बऱ्याच वेळा असे प्रश्न आपल्याला निर्माण होतात की या ठिकाणी दोघंही मेथड्स आपल्याला वापरल्या तरी चालतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की मला जी सोयीस्कर वाटेल, मला ज्या पद्धतीने सोडवता येईल, जी मेथड मला सोपी वाटेल त्या मेथडने मला या ठिकाणी सोडवायचं आहे. म्हणजे हे अतिशय सोपी उदाहरणं आहेत, पण ती सोपी उदाहरणं आपल्याला आपल्या पद्धतीने सोपी करायची आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे मेथड या दोघंही दिलेल्या आहेत. या दोघंही मेथडनुसार सोडवलं तरीही चालेल, त्याच्यात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु मला जी सोयीची वाटते, मला जी सोपी वाटते त्या मेथडने मी गेलं तरी चालेल. आता दुसरं कंपॅरेटिव्ह स्टडी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या मेथडने जर गेलात तर तुम्हाला थोडंसं या ठिकाणी जास्त कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणजे व्हॅल्यूज टाकून विचारात घ्यावं लागतील. तुम्ही आयडेंटिटीजच्या मेथडने गेलात तर तुम्हाला रिलेशन बघावं लागेल, किंवा दिलेलं काय आहे, काढायचं काय आहे, कोणत्या प्रकारची आयडेंटिटी मला वापरायची आहे, ती आयडेंटिटी मी करेक्ट कशा पद्धतीने वापरू शकतो याची प्रॅक्टिस तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं इझी जाईल किंवा या पद्धतीने तुम्ही सहज सोडवू शकतात. पायथागोरस मला माहिती आहे, स्क्वेअरिंग मला करता येतं, अतिशय सोपा भाग या ठिकाणी दिलेला आहे. पण मी आयडेंटिटी शिकलेलो आहे, त्यामुळे मला यूजिंग द आयडेंटिटीज हा विचार या ठिकाणी करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. अशाच पद्धतीने दिलेलं आहे, पण मी आता आयडेंटिटीजचा वापर करून मॅक्झिमम या ठिकाणी उदाहरणं सोडवणार आहे. दुसरी जी मेथड तुम्हाला दिलेली आहे त्या दुसऱ्या मेथडने तुम्ही घरी ते सोडवून बघा, त्या पद्धतीने येतं का.
कारण याच्यात तुम्हाला काही ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, आता 7, 24 आणि 25 याचा जर विचार केला तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यामुळे तुम्हाला 2 साईड माहिती असतील तर तिसरी साईड तुम्हाला माहिती असते, ती तेवढी आलीच पाहिजे. या पद्धतीचं कॅल्क्युलेशन व्हायला हवं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 2. इफ tan theta is equal to 3/4, then find values of sec theta and cos theta. आता मी आयडेंटिटीचा वापर करणार आहे. येस, युजिंग द आयडेंटिटी we have to solve this example. We are given tan theta is equal to 3/4. Find the value of sec theta and cosec theta. We know that there is a relation between sec theta and tan theta. Then using this relation we can easily find out the value of sec theta. Means use the identity. Here we know that what is our identity? Sec square theta is equal to 1 plus tan square theta. Yes, this is our identity. म्हणून मी we know that असं म्हटलं, कारण हे मला माहिती आहे. Using the identity. Yes. Now put the values. Sec square theta is equal to 1 plus tan theta means 3/4 bracket square is equal to 1 plus 9/16 squaring केलं. Yes, is equal to 1 plus 9/16 means 16 plus 9 divided by 16. Yes, 16 plus 9 means 25/16 means sec square theta is equal to 25/16. Taking square root, या ठिकाणी मला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. sec square theta is equal to 25/16 and hence sec theta is equal to 5/4. Yes, taking square root. Yes, value of sec theta is 5/4 means, आता बघा तुम्ही इथे विचार करा की 5, 4 and 3 these are the 3 sides of the triangle. Yes, common multiple k तुम्ही काढून टाका. This is a पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस असंच असेल असं नाही, त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅल्यूज येतील, ते आपल्याला काढाव्या लागतील. पण जनरली काही उदाहरणांमध्ये अशा पद्धतीने पायथागोरियन ट्रिपलेट ते मिळतात. काही ट्रिपलेट आपल्याला माहितीच असतात असं नाही, ते तुम्हाला व्हॅल्यू काढल्यानंतर कळतात की दिस आर द पायथागोरियन ट्रिपलेट. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे कॉस थिटा. मग आता लगेच रिलेशन मला आठवलं पाहिजे. वी मस्ट रिमेंबर द रिलेशन बिटवीन द कॉस अँड सेक. वी नो द व्हॅल्यू ऑफ सेक. फ्रॉम दॅट वी कॅन इझिली फाइंड आउट द कॉस थिटा बिकॉज देर इज अ रिलेशन बिटवीन द सेक अँड कॉस. येस, कालच्या आपल्या तासाला झालेलं आहे की सेक आणि कॉसमधलं काय रिलेशन आहे. सेक थिटा इंटू कॉस थिटा और कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 हे मला माहिती आहे. हियर cos theta is equal to 1/sec theta. Yes, means cos theta is equal to 1/sec theta. Value of sec theta is 5/4. 5/4 मला हे व्यस्त करायचं आहे, म्हणजे cos theta is equal to 4/5. This is the value of cos theta. Value of sec theta is 5/4. Value of cos theta is 4/5. Yes. ह्या ज्या बाबी आहेत ह्या आयडेंटिटीने मला सहज या ठिकाणी 3-4 स्टेपमध्ये आपल्याला हे ॲन्सर मिळू शकतं. पण हेच जर तुम्ही आता ट्रायंगल काढून विचारात घेतलं असतं तर तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त पडतं. ठीक आहे. आपण दुसऱ्या मेथडने तुम्ही हे उदाहरण सोडवून बघायचं आहे. आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 3.
हे अशाच पद्धतीने मला आयडेंटिटी सहज वापरता येते. त्या तशा आयडेंटिटीज मला कोणत्या वापरायच्या आहेत हे मात्र आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं की कोणती आयडेंटिटी मी आता या ठिकाणी वापरणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज इफ, थर्ड एक्झाम्पल, इफ cot theta is equal to 40/9, then find values of cosec theta and sin theta. बघा, व्हॅल्यूज आपल्याला कोणत्या काढायच्या आहेत? कोसेक थीटा अँड साइन थीटा. मग आता आयडेंटिटी मी वापरणार आहे. आयडेंटिटीचं जे रिलेशन आहे ते रिलेशन मी सहज त्या ठिकाणी विचारात घेईल. कॉट दिलेला आहे, कोसेक काढायचा आहे. देर इज अ रिलेशन बिटवीन कॉट अँड कोसेक. कॉट आणि कोसेकचं रिलेशन आहे ते मी सहज या ठिकाणी ओळखू शकतो आणि लिहू शकतो. देन वी नो दॅट what is our identity? Cosec square theta is equal to 1 plus cot square theta. येस, ही आयडेंटिटी माझ्याकडे आहे. कोणती? तर कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. मग आता ही आयडेंटिटी मला मिळाल्यानंतर मी आता व्हॅल्यूज टाकणार. व्हॅल्यू कोणाची माहिती आहे मला? कॉट थीटा माहिती आहे, 40/9. त्याचा स्क्वेअरिंग करायचं आहे. येस, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 40/9 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस, बघा आता 40/9 मला ब्रॅकेट स्क्वेअर त्या ठिकाणी करायचं आहे. स्क्वेअर ऑफ 40 1600 divided by 81 is equal to 81 into 1, that is 81 plus 1600 divided by 81 is equal to 1681 divided by 81. Yes, this is the value of cosec square theta. Yes, taking square root, cosec theta is equal to 1681. This is the square of 41, means 41 divided by 9. Yes, this is value of cosec. ही कोसेकची व्हॅल्यू आहे. मग आता मी कोसेकची व्हॅल्यू काढली. आता साइन, देर इज अ रिलेशन बिटवीन साइन अँड कोसेक, हे मला माहिती आहे. मीन्स साइन थीटा इज इक्वल टू 1 cosec theta, means put the value of cosec theta here. Sin theta is equal to 1/41/9, means if you inverse this, that is 9/41, means value of sin theta is equal to 9/41. This is very simple. Now in this way we can easily solve the examples using the identities. आता हेच उदाहरण आपण ट्रायंगल घेऊन सोडवू शकतो. ट्रायंगल घेऊन तुम्ही सोडवून बघा. तुम्हाला ह्या दोन साईड्स माहितीच आहेत, त्यामुळे तिसरी साईड फक्त मला काढायची आहे. आणि मग हे जे रेशो आहेत, हे जे दिलेले आहेत, याच्यापैकी कितीतरी जास्त रेशो तुम्हाला त्या ठिकाणी काढता येतील. तर हा भाग तुम्ही करून बघा. पण जनरली आयडेंटिटीज आपल्याला वापरून हे उदाहरणं सोडवावे लागतात. अशा पद्धतीचे उदाहरणं सहज आपल्याला सोडवता येतात. आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही की रेशो कोणत्या प्रकारे दिलेला आहे आणि काय करायचं नेमकं. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4चा आपण विचार करूया. 4th एक्झाम्पल, इफ 5 into sec theta minus 12 into cosec theta is equal to 0, then find values of
व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा, कॉस थीटा अँड साइन थीटा. बऱ्याच व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत, 3 व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आता इथे मला कुठल्याच प्रकारचा रेशो माहीत नाही आहे. काय करणार? फर्स्ट टेक दिस इक्वेशन 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. हे इक्वेशनसारखं आपण घेतलं. येस, मी आता -12 कोसेक थीटा आहे, RHSला घेऊन जाऊया. 5 सेक थीटा इज इक्वल टू, हे पॉझिटिव्ह होईल म्हणजे 12 कोसेक थीटा. येस, 5 सेक थीटा इज इक्वल टू 12 कोसेक थीटा. मग याच्यातला जो रेशो आहे आणि ह्या ज्या संख्या दिसत आहेत त्यांचा भागाकार आपण करूया. बरोबर, मी या ठिकाणी असं लिहितो की सेक थीटा हा जो या ठिकाणी मी रेशो आहे त्याला भागाकारात या ठिकाणी साइन थीटा कोसेक थीटा आणतो. येस, म्हणजे सेक थीटा अपॉन कोसेक थीटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केलं की हे मला मिळेल आणि आपण इकडे RHSला LHSला ही टर्म आणली की अशा पद्धतीचं इक्वेशन मिळेल. म्हणजे हा रेशो मला या ठिकाणी मिळाला. पण तरी सेक थीटा अपॉन कोसेक थीटा हा रेशो येतो. पण मला ॲक्च्युली जसं आपल्या उदाहरणांमध्ये दिलेलं होतं की साइन थीटा इज इक्वल टू 3/5 वगैरे वगैरे असे रेशो या ठिकाणी असा रेशो मिळत नाही आहे. येस, मिळेल तो सुद्धा. सेक थीटा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेक थीटा? सेक थीटा मीन्स 1/cos थीटा. राईट हिअर 1/cos थीटा डिवायडेड बाय कोसेक थीटा मीन्स 1/sin थीटा. येस, बघा, सेक थीटा मीन्स 1/cos थीटा, कोसेक थीटा मीन्स 1/sin थीटा इज इक्वल टू ही टर्म तशीच राहील 12/5. हे मला काय करावं लागेल? गुणाकारामध्ये जाऊन ते व्यस्त होईल. म्हणजे 1/cos थीटा इंटू साइन थीटा अपॉन 1. येस, इज इक्वल टू 12/5. येस, साइन थीटा अपॉन कॉस थीटा 1 इज कॅन्सल. म्हणजे आता हे 1/cos थीटा इंटू साइन थीटा अपॉन 1 म्हणजेच साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12/5 and we know that sin theta upon cos theta is tan theta and hence tan theta is equal to 12/5. हा रेशो मला मिळाला. आता याच्या पुढे आपलं काम चालू होणार. tan theta मला माहिती आहे, मग sec theta काढता येईल. मला रिलेशन माहिती आहे. we know that sec square theta is equal to 1 plus tan square theta or tan square theta plus 1. Sec square theta is equal to 1 plus tan theta means 12/5 bracket square means sec square theta is equal to 1 plus 144/25 means sec square theta is equal to 25 plus 144 divided by 25 means sec square theta is equal to 169 divided by 25. Taking square root, sec theta is equal to 13/5. Value of sec theta is 13/5. दुसरी व्हॅल्यू काढायची मला cos and sec. There is a relation. Means cos theta is equal to 1/sec theta. Means cos theta is equal to 1/sec theta means 13/5. व्यस्त करायचं हे. Cos theta is equal to 5/13. This is the value. Then the next value is sin theta. We know the cos theta means we can easily find out the sin theta. आता sin theta तुम्ही कसं काढणार? cos theta तुम्हाला माहिती आहे, सेक थीटा तुम्हाला माहिती आहे. सेकवरून तर तुम्ही साईनवर जाऊ नाही शकत, कॉसवरून मात्र साईनवर जाता येईल. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मीन्स साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मीन्स साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मीन्स 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 25
अपॉन 169, इथे येईल 169 मायनस 25 अपॉन 169, दॅट इज 144 अपॉन 169. दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा. येस, ही साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. टेकिंग द स्क्वेअर रूट, तुम्ही या ठिकाणी स्क्वेअर रूट घेऊ शकतात. टेकिंग स्क्वेअर रूट, द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज 12 अपॉन 30. व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज 12 अपॉन 30. येस, म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो हायपोथेनस मिळतोय तो 13 मिळतोय. येस, इथे 13 आलेला आहे बघा. म्हणजे तुम्ही सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी काढल्यात. टॅन थिटा तुम्ही याच्यावरून काढला, या इक्वेशनवरून. बऱ्याच वेळा असं होतं की हे इक्वेशन सोडवताना गोंधळ होतो. काय गोंधळ होतो ते पण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण हा सेक थिटा इथे कोसेक थिटाला भागाकारात नेतो. ठीक आहे, तुम्ही सेक थिटाला इकडे जर भागाकारात नेलं तर कोसेक अपॉन सेक असं होईल. म्हणजे हे टॅन येण्याच्या ऐवजी कॉट येईल. टॅन येण्याच्या ऐवजी काय येईल? कॉट येईल. लक्षात घ्या. मग तिथून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल की कॉट मला मिळाल्यानंतर मग काय मिळवता येईल. तर कॉट आणि कोसेक आहे, मग कोसेक मिळवता येईल. कोसेक मिळाल्यानंतर डायरेक्ट साइन मिळेल, बरोबर आहे. आणि मग कॉट मिळाल्यानंतर टॅन मिळेल. मग टॅन मिळाल्यानंतर टॅन आणि साइन मला माहिती असताना कॉस काढता येईल. ही सुद्धा दुसरी पद्धत मला या ठिकाणी वापरते. म्हणजे डिफरंट मेथड्स, देअर आर डिफरंट मेथड्स. तुम्ही विचार कराल तशा मेथड्स या ठिकाणी तुम्हाला मिळतील. कुठलीही मेथड अशी या ठिकाणी ठरलेली नाही की हे असंच आलं पाहिजे. म्हणजे इथे तुम्ही इथे व्यस्त झालं, कॉसेक थिटा अपॉन सेक थिटा झालं, 5 अपॉन 12 झालं. कारण या ठिकाणी तुम्ही सेक थिटाला कोसेक थिटाने भागितलं म्हणून हे आलेलं आहे. तुम्ही कोसेक थिटाला सेक थिटाने भागितल्यानंतर कॉट येईल. येस, ते कॉट आल्यानंतर मग मी पुढे कसं करणार आहे. कारण बऱ्याच वेळा असं असतं की आपण एकाच दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे माहिती आहे त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. वेगळा विचार आपण कधी करत नाही. तो वेगळा विचार याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. असं झालं तर काय होईल असा विचार करून आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सोडवायची आणि त्याचा सराव तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज अतिशय महत्त्वाच्या त्या घेतल्या. त्यानंतर काही 4 उदाहरणं त्या आयडेंटिटीजच्या माध्यमातून कशा पद्धतीने मला त्या आयडेंटिटीज अप्लाय करता येतील त्याचा आपण आज या ठिकाणी विचार केला. आता उद्याच्या तासाला आपल्याला काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत ते मला प्रूव्ह करायचे आहेत. LHS इज इक्वल टू RHS मला दाखवायचं आहे युजिंग द फॉर्म्युलीज ऑफ ट्रिग्नॉमेट्री अँड द आयडेंटिटीज विच वी लर्न टुडे. या आयडेंटिटीज आपण ज्या शिकलो आहेत त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स मला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचे आहेत, इक्वेशन्स प्रूव्ह करायचे आहेत. येस, ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. आज मला असं वाटतं तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. याचा सराव तुम्ही घरी करा आणि वेगवेगळी उदाहरणं सोडवून बघा. हेच उदाहरण मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे उलट करून बघून सोडवून बघा की मला कोणकोणत्या पद्धतीचे फॉर्म्युले त्या ठिकाणी अप्लाय करता येतात. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला पुन्हा आपण नवीन काही उदाहरणं आहेत या आयडेंटिटीजवरची ती सोडवणार आहोत. धन्यवाद.